प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की अरे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय, रक्ता रक्ता भिडला काय? जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी. वाद्यांचे हे सूर आपण अनेकदा मंगल प्रसंगी किंवा एका सणांच्या निमित्ताने वाजवतो किंवा ऐकत असतो, पण एका खास सिनेमाच्या निमित्तानं आज आपण ते अनुभवतोय आणि तो सिनेमा आहे ढोल ताशे. या प्रसंगी आपल्याबरोबर या सिनेमाची संपूर्ण टीम हजर आहे. विचारूया त्यांनाच की नक्की हा सिनेमा काय आहे. अंकुर, मला सांग, तू मूळचा पुणेकर, हे अनेकदा तू अनुभवलेलं आहे, स्वतः ढोल हातात घेऊन तू वाजवलेला आहेस, पण एखादा सिनेमा हा संपूर्ण या विषयावर करावा असं तुला नक्की काय वाटलं? 2-2.5 वर्ष पथकात फिरत होतो, पथकांच्या मुलांबरोबर बोलत होतो. मी स्वतः एका पथकाचा भाग होतो, आता एका पथकाचा भाग आहे. हा 25 इंची, 24 इंची, 23 इंची ढोल बांधल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या मिरवणुकीत वाजवत असता, तुम्ही त्यांना बघत असता, ते तुम्हाला एक नाद तुमच्या कानावर पडत असतो. पण हा 25 इंची ढोल कमरेला जेव्हा बांधून कंबर जेव्हा काचते आणि जेव्हा तो नाद मुळात तुमच्यात चढल्यानंतर तो नाद ह्या माझ्या रसिक प्रेक्षकांसमोर मांडावा असं मला वाटलं. कारण ही आपली संस्कृती आहे आणि ही ढोलताशा हेच संस्कृतीशी आपली नाळ जोडणारं वाद्य आहे. सो त्याच्यावरच सिनेमा करावा हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं आणि त्याला एक वेगळा युफोरिया आहे, त्याला एक वेगळंच त्याचा एक वेगळाच एक्सपान्स आहे. एक तर ते अत्यंत सुंदर आहे. ते जेव्हा एका तालात एका वेळेला जेव्हा 125 हात वर जातात तेव्हाची जी ब्युटी आहे ती ब्युटी कुठेतरी त्या मोठ्या माझ्या 70 mm वर त्या सिल्वर स्क्रीनवर दाखवता यावी असं मला कायम वाटत होतं. त्याच्याकरता 2 वर्ष अभ्यास केला आणि त्यातनं ढोल ताशे हा सिनेमा घडला. भारतीय सण आणि उत्सवातल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे सांगणारी सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली पाहिजे. महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडी हे स्वप्न आहे माझं. अशी स्वप्न मला पडत नाहीत सर. काय मागू देवराया सारे दिने अनमोल. ढोल ताशाचं पथक काढून समाज सुधारणेचा अभिनव उपक्रम राबवलाय म्हणे यानं. मला सांग की आजपर्यंत आम्ही तुला वेगवेगळ्या रोल्समध्ये पाहिलं, थोडं काही रोमॅन्टिक किंवा असे चॉकलेट हिरो असे तू अनेकदा रंगवले. हातात ढोल सुद्धा घेतलास पण तो पंजाबी होता. त्यावेळेस पहिल्यांदा तू आता मराठमोळा असा ढोल हातात घेतलेला आहेस. तो नक्की काय आणि काय एकंदर तुझी भूमिका आहे? ढोल ताशेमधली माझी भूमिका एका IT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका मुलाची आहे, ज्याची नोकरी जाते आणि ती नोकरी गेल्यानंतर आता काय करावं, तर आता फावल्या वेळामध्ये आपल्या मित्राचं एखादं ढोल ताशा पथक आहे ते आपण जॉईन करूया असं म्हणून हा मुलगा या ढोल ताशांच्या पथकाला जॉईन होतो. त्याचा ITतला अनुभव वापरून या ढोल ताशे पथकातल्या शिस्तीला अजून स्ट्रक्चराईज करण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. पण या निमित्तानं एका मोठ्या पॉलिटिशियनच्या संपर्कात येऊन त्याचा एक वेगळाच प्रवास कसा सुरू होतो अशी ही कथा आहे. अंकुरने मला जेव्हा ही कथा सांगितली तेव्हा मुळात मला पुण्यातल्या ढोल ताशे पथकांबद्दलचं खूप आकर्षण होतं. कारण गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आपण नेहमी बघतो की ही ढोल ताशा पथकातली मुलं ज्या एकात्मतेनं वाजवत असतात, लहान मुलांपासून मुलींपासून महिलांचाही तेवढाच सहभाग त्यामध्ये असतो. तर या पथकांचा भाग व्हावं हे मला आधीपासून फार मनात होतं, पण मुळात कुठल्याही तालाचं किंवा सुराचं ज्ञान अजिबात नसल्याने ते जरा मागे राहिलं होतं. पण या चित्रपटाच्या निमित्तानं अंकुरनं माझ्याकडून 1 महिना आधीपासून या तालमी करून घेतल्या की जेणेकरून तो ढोल वाजवताना मी खरंच तो आधीपासून शिकतोय असा एक आभास तरी निर्माण झाला पाहिजे की मोना आज पहिल्यांदाच ढोल हातात घेतलाय असं नको. त्यामुळे एक फार चॅलेंजिंग अशी भूमिका आहे. यामध्ये जितेंद्र जोशी, ऋषिता भट, विनय आपटे, विजय अंधळकर आमचा मित्र असे आम्ही एकत्र काम करतोय. आणि या निमित्तानं जितेंद्र आणि माझे अनेक सीन्स हे जुगलबंदीचे सीन आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ढोल आणि ताशांची जशी जुगलबंदी होत असते तशीच जितेंद्र आणि माझी आमची दोघांची जुगलबंदी या चित्रपटाच्या निमित्तानं बघता येईल. ओके, ही जुगलबंदी तर आम्ही अनुभवणारच हो, पण विजय, एक नवा चेहरा आम्हाला दिसतोय. तुझा एकंदर या सिनेमात काय भूमिका आहे आणि तू किती ढोल वाजवताना आम्हाला दिसणार आहेस? संग्राम शिंदे नावाची भूमिका मी साकारतोय, जो की याने उल्लेख केला की
जो की त्यांनी उल्लेख केला की त्याचा मित्र आहे, ढोल ताशा पथक आहे आणि त्याची नोकरी काही कारणास्तव जाते आणि तो मग ढोल ताशा वाजवायला येतो. तर या फिल्ममध्ये, या चित्रपटामध्ये अभिजित ढोल वाजवतोय आणि मी ताशा वाजवतोय. तर ती ढोल ताशाची जुगलबंदी जी आहे अभिनयाची, अभिजित आणि जितू यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. बाजू देत ढोल. बदल घडवणारच, कोणी सोबत असेल तरीही, कोणी सोबत नसेल तरी. स्वतःचं भांडवल आणि धंदा टिकवायचा असेल ना तर व्यावसायिक बनवा. खेळामध्ये कधी राजा मरत नाही, वजीर मारावा लागतो. मी माझी भ्रूण हत्या होऊ देणार नाही. तर अंकुर, मला सांग की एकंदर ढोल ताशांची परंपरा आपल्याला इतक्या वर्षांपासूनची आहे, पुण्यात आहे. पण आता काळानुरूप प्रत्येक ठिकाणचा ढोल हा वेगळा वेगळा वाजतो. पुण्याचा वेगळा वाजतो, नाशिकचा वेगळा वाजतो, सातारा सोलापूरकडचा वेगळा वाजतो. तर त्यामुळे जेव्हा हे कथेत एकत्र आणायचं ठरलं आणि एकंदर ते गुंफायचं ठरलं, तेव्हा नक्की तुझ्या डोळ्यासमोर काय होतं की यातला कुठला ढोल, म्हणजे एक संगीत पण त्यातलं गेलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम विषय पण लोकांपर्यंत पोहोचला. जसं तू म्हणलास आता की कदाचित सातारचा ढोल वेगळा वाजतो, पुण्याचा ढोल वेगळा वाजतो किंवा नाशिकचा ढोल वेगळा वाजतो. ढोल हा एकसारखाच वाजतो, त्यांचे ताल निरनिराळे असतात, पण त्यांचं स्पिरिट मात्र एकच असतं की गणरायाचरणी त्यांचा जो नाद आहे तो अर्पण करायचा. ह्या सिनेमात जेव्हा बेसिकली हे ढोलताशाचं अख्खा हे एक्सपान्स घ्यायचं ठरलं, तेव्हा पुणं आणि पुण्यात घडणारी ही कथा साकारायचं ठरलं. कारण आपल्याला माहिती आहे की पुण्याचा गणेशोत्सव आणि मुळात पुण्याच्या गणेशोत्सवात असलेल्या ढोलताशांचं त्यांचा सहभाग, मला असं खूप असं वाटतं की ढोलताशे ह्या वाद्यामुळे आणि ढोलताशे या संस्कृतीमुळे ना अनेक ठिकाणच्या अख्ख्या महाराष्ट्रभरातल्या गणेशोत्सवांना एक शिस्त लाभली आहे. कारण जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादा वादक जेव्हा त्याचं वाद्य त्याच्या कमरेला बांधतो, तेव्हा ते कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांनी केलेलं नसतं. तो वाद्याची पूजा करून मग कमरेला स्वतःचं वाद्य बांधतो आणि मग तो जो त्याचा काळ असतो, तो जो त्याचा वेळ असतो, हे त्याचं सर्वस्व असतं. म्हणूनच म्हटलं की कुठल्या एक स्पेसिफिक ढोलाचा प्रकार किंवा वादनाचा प्रकार न घेता संपूर्ण जे आपल्याला कॅप्चर करता येईल ते आपण शूट केलं या सिनेमात. एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटेल की ह्या सिनेमात सुंबरान नावाचं एक गाणं आहे जे आदर्शनी गायलं आहे आणि निलेशनी म्युझिक केलं आणि गुरु ठाकूरनी लिहिलं आहे. मला सुंबरान मुद्दाम हवं होतं, कारण सुंबरान हा असा फोकचा प्रकार आहे जो आपल्या पारधी पाड्यात किंवा आदिवासी पाड्यात घडतो आणि जिकडे अभिजित आणि विजय टिपरू किंवा ह्या हातात न घेता ठेका आणि थापीनी तो अख्खा ढोल वाजवतात. सो असंही आहे की वेगवेगळ्या, तू म्हणलास वेगवेगळ्या प्रकारचे ढोल वादनाचा प्रकार सुद्धा याच्यात बघायला मिळतो. मी तेच संगीताकडे येणार होतो की एक ढोल ताशे म्हटल्यानंतर त्याचं संगीत फारच वेगळं असणार. मग त्यात रिअल संगीताला कितपत वाव आहे का संपूर्णपणे आम्हाला म्हणजे रिअलच ऐकायला मिळणार आहे का काही रिअल आणि आर्टिफिशियल याचं मिक्स असणार आहे? नाही, मुळात या चित्रपटामध्ये जसं मी म्हटलं की जितेंद्र जोशी, विनय आपटे, माझं कॅरेक्टरही तेवढ्याच ताकदीचं आहे. त्यामुळे यांच्यात ही जे काही ढोल ताशे वाजणार आहेत हे तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत. पण त्या व्यतिरिक्त खरे ढोल ताशे जे आहेत त्यासाठी आमचा निलेश मोहरीर खंदा कार्यकर्ता उभा आहे. निलेश मोहरीर आत्तापर्यंत रोमॅन्टिक गाण्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे, त्याला किंग ऑफ मेडली सुद्धा म्हणतात सगळेच. पण या चित्रपटाच्या निमित्तानं त्याचा पहिला सोलो अल्बम या वर्षातला तो लॉन्च करतोय. यातली सगळी गाणी त्याने कंपोज केली आहेत आणि त्याने मुख्य म्हणजे जसं भटिंडाच्या वेळेला सुद्धा त्याने त्या पंजाबी फोक म्युझिकचा अभ्यास करून ते आपल्या गाण्यांमध्ये अंतर्भाव केला होता. तसं यावेळेला सुद्धा आमची रिहर्सल चालू असताना तो स्वतः ऑल द वे मुंबईहून पुण्याला आला. त्याने पूर्ण दिवस ते ढोल ताशांचं ऐकलं, काही पीसेस रेकॉर्ड करून तो घेऊन गेला आणि आपल्या पूर्ण गाण्यांमध्ये त्याने तो ठेका सगळा येईल याची काळजी घेतली आहे. आणि त्याचबरोबर भोपे सर जे आमचे साऊंड इंजिनियर आणि आमचं साऊंड डिझाईन ज्यांनी सगळं केलं ते अत्यंत सिनियर आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांचं खूप नाव आहे. या चित्रपटासाठी त्यांच्यासाठी केवढं चॅलेंज असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कारण रिहर्सल करतानाचा वेगळा आवाज, कारण हॉलमध्ये आवाज घुमतो, बाहेर मिरवणुकीमधला वेगळा आवाज, गाण्यांमधले वेगळे आवाज, बॅकग्राऊंड म्युझिक, या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यांनी जी काही मेहनत केली आहे त्याला तोड नाही. अंकुर, एक वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे की ही जी फिल्म आहे
त्या फिल्ममध्ये शक्यतो एखादी मराठी मुलगी पण तू घेऊ शकला असतास, पण ते न करता तू ऋषिता भटला घेतलंस. ऋषिता भटने मराठीत काम केलं ही गोष्ट खरी आहे, पण तरी तिची निवड करण्यामागे काय कारण होतं? तिची निवड करण्यामागे कारण सांगतो. कॅरेक्टरचं नाव होतं गोजिरी गुप्ते. माझी गोजिरी गोजिरीसारखी दिसावी हे एक बेसिक त्याच्यामागची माझी नीड होती. मराठी मुलींबरोबर का किंवा मराठी मुलींना विचारलं नाही असं नाही, अनेक मराठी मुलींना विचारलं, पण काही कारणास्तव माझ्या पण डेट्स पुढे मागे होत होत्या. मला मिरवणूक पण सांभाळायची होती, मला शूटिंग पण करायचं होतं. आणि जेव्हा ऋषिता भटचं नाव सुचवलं गेलं आणि जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा माझी गोजिरी जी आहे ती त्या ऋषिता आणि गोजिरी ह्या एकामेकात चपखल बसल्या, अगदी थोडक्यात सांगायचं तर. आणि बॉसनी आमच्या कायमच असं सांगितलं की इफ युअर ॲक्टर लुक्स द कॅरेक्टर युअर 50% वॉर इज वन. सो तसं ते झालं. मराठीचं म्हणशील तर मराठी बोलण्याच्या तालमी आम्ही केल्या. मी तिच्याकडनं अख्खं स्क्रिप्टचं वाचन करून घेतलं. आम्ही ऑलमोस्ट 8-9 सेशन्स केली आणि ती रोज सकाळी मराठी वृत्तपत्र वाचायची, जोरजोरात वाचायची, हे सगळे एक्सरसाइजेस केले. सो तिचेही कष्ट तेवढेच आहेत. अजून एक गोष्ट मला नक्की ऋषिताच्या रेफरन्सने सांगावीशी वाटेल की ऋषिता ज्या प्रकारे बोलत होती शूटिंगच्या वेळेस आणि ज्या प्रकारे ह्या मुलाला तिकडे रिॲक्ट व्हायचं होतं, परत एकदा ह्याला सलाम आहे की ती केमिस्ट्री कुठेही न बिघडू देता आणि ती जे काही बोलते त्याला बरोबर रेसिप्रोकेशन मिळून तो एक जो रोमॅन्टिक सीन्स आहेत किंवा जे एक सिरियस सीन्स आहेत त्यांना एक आकार मिळावा, हे अभिजितनी कमाल केली आहे, कमाल. रंग, धर्म किंवा हा तुमचा अतिरेकी धर्मवाद नाही. भारतीय सण आणि उत्सवातल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे सांगणारी सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली पाहिजे. महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडी हे स्वप्न आहे माझं. अशी स्वप्न मला पडत नाहीत सर. पण सगळ्यात आधी मला अंकुरचे आभार मानायचे आहेत की त्याने जो नावाप्रमाणे कॅरेक्टर दिसलं पाहिजे, म्हणजे गोजिरी मुलगी त्याला मिळाली, पण तसा क्रायटेरिया त्याने ॲक्टरच्या बाबतीत जरा शिथिल केला. म्हणजे त्याने कॅरेक्टरचं नाव जो पुरुषोत्तम वगैरे ठेवलं असतं तर मग माझं कठीण झालं असतं कास्टिंग होणं वगैरे. पण तरी ठीक आहे, मग त्या निमित्तानं मी या चित्रपटाचा भाग झालो. पण तू म्हटलास तसं माझ्याही मनामध्ये होतं की अरे बापरे, हिंदीतली अभिनेत्री तर तिचे काही वेगळे नखरे असतील का, काही टँट्रम्स असतील का. पण मला तसं कुठेही अगदी तसोभरही जाणवलं नाही. अंकुर म्हटला तसं तिने स्वतःची मातृभाषा मराठी नसूनही तसे उच्चार यावेत यासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या प्रत्येकाला ती वेळोवेळी विचारायची की हे कसं म्हणतात, ते कसं म्हणतात, किंवा वाक्यांवर कुठे वजन हवं, कुठल्या शब्दांवर वजन हवं, टोन कसा हवा, या सगळ्या गोष्टी. एक तर अंकुर होता, तो अनेक ॲक्टिंगचे वर्कशॉप सुद्धा घेतो, त्यामुळे त्याला या गोष्टी सोप्या होत्या. पण जेव्हा सीनला आम्ही दोघं उभे राहायचो तेव्हा माझ्याशिवाय तिच्यासमोर कोणी नव्हतं, त्यामुळे ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर अनेकदा यायची. पण मला कुठेही त्रास व्हायचा काही संबंधच नाही, पण तेवढीच मजा आली कारण मी तिचं डेडिकेशन बघत होतो. यापूर्वी तिने अनेक रिजनल फिल्म्समध्ये काम केलं आहे. सो आज जर मला अचानक धाडकन कुणी तमिळ फिल्ममध्ये डायलॉग बोल आणि ते सुद्धा तेवढ्या इंटेन्सिटीने, तर माझी जी काही फापलाफापली होईल ते तिचं होत नव्हतं. हे बघून मला जाम तिचं कौतुक वाटलं. बरं विजय, मला सांग की एकंदर अभिजित तसं बघायला गेलं तर तुझ्यासोबत तसं स्टार पद प्राप्त झालेला असा एक हे होता. त्याच्यासोबत काम करताना तुझी केमिस्ट्री कशी होती? एन्जॉय केलं तुझ्यासोबत काम? नाही, गंमत अशी आहे की महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून कॉम्पिटिशन आली होती झीवर. तर त्यावेळेस पुण्यातून मी सिलेक्ट झालो होतो, तू नाशिकमधून आला होता ना. आणि मुंबईला आलो तेव्हा एका रूममध्ये आम्ही दोघंच राहिलो. तर तेव्हापासूनची आमची ओळख, त्याच्यामुळे याच्याबरोबर काम करताना तसं धडपण काही आलं नाही. पण शिकायला मी आज पण मी शिकतोय बोलायला त्याच्याकडनं वगैरे. आणि खूप उत्तम अभिनेता आहे, खूप छान अँकर आहे, सुपर मित्र आहे. बदल घडवणारच, कोणी सोबत असेल तरीही, कोणी सोबत नसेल तरी. स्वतःचं भांडवल आणि धंदा टिकवायचा असेल ना तर व्यावसायिक बना. खेळामध्ये कधी राजा मरत नाही, वजीर मारावा लागतो. मी माझी भ्रूण हत्या होऊ देणार नाही. तू एका वेगळ्या भूमिकेतनं लोकांसमोर येतोयस, तर काय वाटतं तुला एखाद्या फिल्मबद्दल? तुला काय सांगायचं? मला मी बऱ्याचदा माझ्या बोलण्यामध्ये हे वाक्य बोललेलो आहे की ढोलताशांचा आवाज ऐकून ज्याचे पाय थिरकत नाही तो बहुधा मराठी माणूस नसेल. कारण आपल्या इथे ढोलताशांची ही संस्कृती गेली कित्येक वर्ष आहे. पुणे, मुंबई आणि इतर सगळ्या शहरांमध्ये आपण सगळेच मराठी माणूस तेवढंच प्रेम करतो याच्यावर. आणि त्यामुळे या विषयावर जर कुठला चित्रपट येतोय आणि त्याचा भाग मी होतोय तर याचा आनंद अवर्णनीय आहे माझ्यासाठी. त्यामुळे अंकुरचं मनापासून आभार की त्याला वाटलं या भूमिकेला मी न्याय देऊ शकेन. आणि दुसरं, प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की एक प्रेक्षक म्हणून स्वतः मी
एक वेगळ्या प्रकारचा ड्रामा, पॉलिटिकल ड्रामा या कॅटेगरीच्या जवळ जाणारा, पण आता ते पॉलिटिक्स कुठल्या प्रकारचं आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. एक दमदार स्टारकास्ट ज्यामध्ये जितेंद्र जोशीसारखा मला सगळ्याच बाबतीत सिनियर असलेला अत्यंत खंदा अभिनेता, विनय काका, विनय आपटे आमच्या सगळ्यांचेच गुरु ते आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या वन ऑफ द लास्ट फिल्म्स, इफ आय एम नॉट रॉंग, त्यांची सगळ्यात शेवटची ही फिल्म होती. अशा दिग्गजांबरोबर काम करण्याची ही संधी आहे आणि या सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला, अंकुरने तेवढाच चांगला बांधलेला हा ड्रामा बघताना तुम्हालाही खूप मजा येईल. त्यामुळे नक्की बघा ढोल ताशे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. ढोल ताशे या सिनेमात ढोलांचं आणि ताशांचा निनाद तर आहेच, पण त्यासोबत एक वेगळी कथा सुद्धा आहे आणि कथेमध्ये आपल्याला फारच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे ती अभिनेत्री ऋषिता भट. ऋषिता, मनापासून स्वागत तुझं. आणि ढोल ताशे नक्की काय सिनेमा आहे आणि त्यात नक्की तुझी भूमिका काय? ढोल ताशे मी मराठीमध्ये जास्त नाही बोलणार, पण हिंदीमध्ये बोलते मी. डायलॉग्स सुद्धा मी बोलू शकते, पण अदरवाइज सोच के. बट आई थिंक ढोल ताशे एक ऐसा कॉन्सेप्ट है जो लोगों को अच्छा लगेगा, क्योंकि जब मैंने कहानी सुनी, इट वॉज अ कॉन्सेप्ट जो मैंने कभी देखा है. जैसे विसर्जन के टाइम पे यू सी यू नो ढोल जो बजाते हैं उनका एक कंपटीशन होता है, इवेंट होता है. हम तो देखते हैं कि चलो विसर्जन के टाइम या जब कोई फेस्टिवल होता है उस टाइम पे जब देखते हैं हम ये बजाते हैं और उसमें इतना अच्छा बजाते हैं. बट आई गॉट टू नो दैट मच लेटर दैट इसके कॉम्पिटिशन्स होते हैं बाकायदा. सो आई थिंक ऐसा एक कॉन्सेप्ट अगर किसी को भी दिया जाए टू मेक अ फिल्म एंड हैव अ लॉट ऑफ पॉलिटिकल अंडरकरंट्स एंड रोमांस एंड लॉट्स ऑफ एंटरटेनमेंट, प्रॉपर प्योर कमर्शियल एलिमेंट, आई थिंक मुझे लगा ये फिल्म अच्छी है. और जब मैंने कहानी सुनी, आई फेल्ट दैट इट हैज़ अ लॉट ऑफ गुड थिंग्स. आई प्ले अ जर्नलिस्ट in the film, and so it was more, I was doing what you were doing. बरं, मला सांग की प्रामुख्याने हे जे ढोल ताशाची जी पथकं आहेत ती पुण्यामध्ये जास्त पाहायला मिळतात. तर तू कधी हे सगळं एक्सपिरियन्स केलेस का? मुंबईत सुद्धा तू राहतेस, मुंबईत पण आता हे हळूहळू जे आहे ते पेव सगळीकडे दिसायला लागलेलं आहे. तू स्वतः कधी अनुभव घेतलेला आहेस त्याचा किंवा पाहिलंयस तरी हे कधी? नॉट मच, बट पूना जाके फिर बाद में वहाँ पे तो बहुत सारे देखे मैंने. और वहाँ पे जब हम एक सीन कर रहे थे तो सब आके दे स्टूड देयर एंड दे स्टार्टेड प्लेइंग इट, एंड मैं तो नाचने लग गई थी जबकि मुझे आंखों में आंसू लाने थे. तो आई थिंक इट वाज माय वेरी फ्यू फर्स्ट शॉट्स दैट आई हैड टू गिव, एंड बहुत अच्छा लगता है एंड इट्स अमेजिंग. इट्स सच अ वंडरफुल क्राफ्ट, यू नो. आई थिंक उन लोगों को हम श्रेय ज़्यादा नहीं देते, बट आई थिंक वी शुड डू दैट. तर अंकुर तुझ्याकडे जेव्हा ही फिल्म घेऊन आला तेव्हा या प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळं असल्याशिवाय ऋषिता हो म्हणणार नाही. तुला काय वाटलं यामध्ये काय वेगळं? मी अंकुरला म्हणाले की अंकुर, माझी मराठी अशी आहे, आई कांट स्पीक मच, बट इफ़ मेरे सामने कोई होगा मराठी बोलने वाला रोज़, तो मैं मराठी बोल दूंगी और डायलॉग्स मुझे टाइम पे दे देना. सेड डोंट वरी, यू लाइक द स्क्रिप्ट देन यू डू इट, बिकॉज ही हैड सीन माय मणि मंगलसूत्र एंड ही सेड दैट an actor is an actor, अभी लैंग्वेज तो तुम क्यों इतना स्ट्रेस ले, तुम साउथ इंडियन फिल्म भी तो करते हो. तो आई सेड यस. सो देन फाइनली when he narrated the script, first thing I told him, see Ankur, first film I did, मैंने जो किया उसमें ऐसा था कि it was a woman oriented film. अब पूरी कहानी मेरे कंधे पे चल रही है 6 साल की उम्र से लेकर 60 साल की उम्र तक, एंड और मैंने शायद इसीलिए वजह से मराठी फिल्म की थी. बट उसके बाद जब मैंने मराठी फिल्मों को मना भी किया था, बट देन उसके बाद ऐसा लगा कि मराठी फिल्म हैज़ गुड नाउ डेज, यू नो, प्रोड्यूसर्स, मेकिंग, उसका एक बहुत महत्व हो गया है. और अभी तो नया रूल भी बना दिया, वो अलग बात है. बट मैंने ये फिल्म जो साइन की फिर से, तो मैंने अंकुर को यही कहा, वो सब तो दिमाग में नहीं था. आई सेड, यू नो, आई हैव फेथ इन यू एज अ डायरेक्टर, एंड मुझे लगता है कि तुम अच्छी फिल्म बनाओगे एंड योर विजन इज़ राइट. बिकॉज वो अगर डायरेक्टर का विजन ठीक होता है एंड द स्टोरी वॉज ब्यूटिफुल, तो आई सेड यस, मे बी आई एम नॉट द मेजर दिस थिंग, बट आई नो फॉर अ फैक्ट कि ये अच्छी स्क्रिप्ट है और कभी कभी एक अच्छी कहानी का हिस्सा बनना बहुत ज़रूरी होता है. सो आई सेड यस. तू यामध्ये जो आम्ही रोल करतोय तोच तू करतेस पत्रकाराचा, पण नक्की ही पत्रकार कशी आहे? तिच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत का काय नक्की? कुठल्या भूमिकेत कशी असणार? शी इज अ प्रॉपर ऑनेस्ट रिपोर्टर, एंड सो मच हो के अगर वो जैसे जो अभिजीत का कैरेक्टर है, कहीं ना कहीं वो उसके खिलाफ भी हो जाती है. शी इज़ वेरी ऑनेस्ट टू द कोर, और चाहे वो उसके सामने कोई भी हो. तो शी इज़ वेरी वेरी स्ट्रांग हेडेड
proper hardcore journalist and who's a good reporter. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललीस आणि या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या सिनेमांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट.